तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी थंबनेल बघितला असेल. तर बघा, पोलीस भरती 2025 याची जी जाहिरात अपडेट आहे ते आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा, जाहिरात कधी येणार, वय वाढून भेटणार का, मैदानी चाचणी कधी होणार, हे सविस्तर आपण बघणार आहे. याच्यामध्ये बघा, जाहिरात कधी येणार, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही ॲड येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे फिक्स येईल असं नाही, पण ॲड येण्याचे चान्सेस आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच टॉपिकवर आपण बोलणार आहे. तर बघा, जाहिरात ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आली तर तुमचं ग्राउंड कधी जातं, जानेवारी फेबमध्ये जातं. त्याच्यामुळे बऱ्याच अकॅडमी असो, बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी, सरांनी वगैरे प्रस्ताव मांडलेले आहेत की तुम्ही ॲड ही जूनमध्ये काढा. कारण ॲड जूनमध्ये निघाली तर फॉर्म भरण्याची प्रोसेस ही जून, जुलै, ऑगस्टपर्यंत संपेल आणि नंतर तुम्ही तिथून पाऊस संपल्यानंतर ग्राउंड घ्या, असं ते मांडलेलं आहे प्रस्ताव. आणि त्या प्रस्तावामध्ये असं लिहिलेलं आहे क्लिअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ॲड येण्याचे चान्सेस ही जूनमध्ये सांगत आहेत की ॲड येण्याचे चान्सेस आहेत. ॲड येईल हे 100% नाही. जर जूनमध्ये ॲड आली तर सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे. जूनमध्ये ॲड आली तर फॉर्म भरण्यासाठी 2-3 महिने जातात आणि नंतर त्यांची प्रोसेस चालू होण्यासाठी एखादा महिना जातो. त्याच्यामुळे पाऊस संपल्यानंतर आपलं ग्राउंड स्टार्ट होतं. त्याच्यामुळे ॲड ही जून जुलैमध्ये आली तर खूप बेटर होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ॲड कधी येईल. तर तुम्हाला समजलं असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ॲड येईल. ते तर येईलच, पण त्याच्या आधी आली तर तुम्हाला खूप बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूयात की वय वाढवून भेटणार का नाही. तर बघा, वयवाढ भेटणार का नाही, तर बघा, हे अजूनपर्यंत डिक्लेअर झालेलं नाही की वय वाढून भेटणार का नाही. अजून त्याचा कोणताही GR आलेला नाही. तर बघा, ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर त्यावेळेस अपडेट दिली जाईल. त्याच्यासाठी आपला SN स्टडी महाराष्ट्र हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि ज्या बी अपडेट तुम्हाला असतील पोलीस भरतीच्या, जर तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असतील तर आपल्या SN स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड कधी होणार. तर बघा, आत्ताच आपण बघितलं, जर जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ॲड आली तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ग्राउंड स्टार्ट होऊ शकतं. आणि जर ॲड ही सप्टेंबरमध्ये आली तर ग्राउंड हे जानेवारी मार्चमध्ये ग्राउंड जाऊ शकतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करा, कारण ॲड ही 100% येणार आहे. जूनमध्ये येऊ किंवा सप्टेंबरमध्ये येऊ, ॲड ही येणार आहे, ही अशा अपडेट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा, त्याच्यानंतर बघा लेखी परीक्षा ही जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की जी जुने पहिल्यापासून जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना माहीत आहे की ग्राउंड झाल्यानंतर किती दिवसानंतर लेखी होते. तर बघा, लेखी ही मागे पुढेही होऊ शकते, कारण मागे जिल्ह्यावाईज लेखी परीक्षा होते. ज्या जिल्ह्याचं ग्राउंड होतं त्या जिल्ह्याचे एका महिन्यानंतर लगेच लेखी परीक्षा येऊ शकते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल, जी फर्स्ट टाईम पोलीस भरती देत आहेत त्यांना माहीत नसेल. तर बघा, ज्यावेळेस आपलं ग्राउंड होतं कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म म्हणजे लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल, जर मुंबईचं असेल, मुंबईचं हे सर्वात म्हणजे CP मुंबईचं हे सर्वात लेटनी ग्राउंड झालं होतं आणि त्यांचे लेखी परीक्षा ही लेटनं झाली होती. सर्व गोष्टी लेटनं झाल्या होत्या CP मुंबई. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तसंच जिल्ह्यावाईज असतं. ज्या जिल्ह्याची लवकर ग्राउंड होतं त्या जिल्ह्याचं लेखी परीक्षा लवकर होते. म्हणजे तुमचं ग्राउंड झाल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी असतो, त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होते. तर बघा, अशा पद्धतीने पोलीस भरतीची प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला SN स्टडी महाराष्ट्र हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पोलीस भरतीच्या अपडेट भेटतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.